नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, संध्या घोलप यांचा एक फार छान विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी आवर्जून शेअर करावासा वाटतोय. तुम्हाला हा विचार आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा आणि मला खात्री आहे की हा विचार तुम्हाला नक्कीच आवडेल. ऐकूया संध्याताईंनी काय विचार मांडलाय तो. माझ्या ओळखीचे एक ज्येष्ठ नागरिक आहे, ते एकटे राहतात. त्यांच्या घरातली एक खोली फक्त जुन्या वर्तमानपत्राच्या रद्दीनं भरलेली होती. काही कामानिमित्त त्यांच्याकडे जायची वेळ आली तेव्हा अनेक महिने साठून राहिलेल्या त्या रद्दीचा कुबट वास घरभर पसरलेला होता. उंदीरही झाले होते त्यामुळे घरात. मी म्हटलं, अहो काका, ही रद्दी विकून टाका. नंतर काका म्हणाले, अहो मुद्दाम साठवली आहे, एकदम विकली ना की 4 पैसे जास्त येतात त्याचे. आता खरं तर रद्दी विकून आलेल्या पैशांवर अवलंबून राहावं अशी काही त्यांची परिस्थिती नव्हती. पण आता हे त्यांना सांगणार कोण? आणि पुढे ती रद्दी न विकताच ते गेले. अशीच एक ज्येष्ठ मैत्रीणही नुकतीच गेली. ऐसपैस बंगल्यात एकटी राहायची, मुलं परदेशात. तिच्या घरात नुसती गाठोडी भरलेली होती. साड्या, कपडे, दागिने प्रचंड सोस तिला. कपाटात जागा नाही म्हणून बरंच सामान गाठोड्यांमध्ये बांधून ती गाठोडी प्रत्येक खोलीत नुसतीच रचून ठेवलेली. कधीतरी लागेल, कधीतरी वापरू या विचारातून जन्मभर जमवलेल्यातलं काहीही कुणाला कधीच दिलं नाही. आणि शेवटी मुलांना आवरायला प्रचंड पसारा मागे ठेवून निघून गेली. हे सगळं पाहिलं ना की मला विकी कौशलचं एक वाक्य आठवतं. तो एका मुलाखतीत म्हणाला होता, हम कल के लिए बचा के रखते हैं मगर आज जीना भूल जाते हैं. किती खरं आहे नाही हे वाक्य? खरं तर या वर उल्लेख केलेल्या 2 स्नेहांनी तेच केलं होतं. माझी मुलं वापरतील, नातवंडांना होईल असं म्हणत या विचारातनं आपण सगळं साठवून ठेवतो. त्या वस्तूंचा वापर आपल्यानंतर होत नाहीच, पण उलट आपल्या मागे उरलेल्या माणसांना त्या पसाऱ्याची व्यवस्था लावणं हा एक टास्क होऊन जातो. मग आता यासाठी काय करता येईल? आपण काय केलं पाहिजे? खरं तर वाचनाची आवड मला आहे. पुस्तकं विकत घेतली जातात त्यामुळं, पण वाचून झाली ना की मी ती लायब्ररीला देते किंवा मैत्रिणींना देऊन टाकते, साठवून नाही ठेवत. आजारपणात डॉक्टरांनी दिलेली औषधं शिल्लक राहतात कधी कधी, मग ती मी केमिस्टला परत करते. पैसे नाही घेत त्याबद्दल परत. ही औषधं एखाद्या गरजूंना मोफत द्या असं सांगते त्याला. वयोमानाप्रमाणे खांद्याचं दुखणं आलंय, साडी नेसता येणार नाही लक्षात येताच मोजक्याच 2-3 साड्या ठेवल्या आणि अगदी महागातल्या महाग साड्यासुद्धा देऊन टाकल्या. बागेतली झाडं ही योग्य व्यक्तींमध्ये वाटून टाकली आहेत. अधिकचा व्याप होतो. हल्ली ना जगभर मिनिमलिझम, डिक्लटरिंग सारख्या संकल्पनांची चर्चा आहे. उत्तरार्धाचे वेध लागल्यावर तरी आपण या संकल्पनांना समजून घेऊन त्याप्रमाणे जगायला सुरुवात करायला हवी असं मला नक्कीच वाटतं. गेल्या 3 महिन्यात जी गोष्ट आपण वापरली नाही ती आपण पुढे कधीही वापरण्याची शक्यता नाही. त्यामुळे ती उचला आणि ज्याला गरज आहे त्याला देऊन टाका असं हे मिनिमलिझम आणि डिक्लटरिंगमधले तज्ज्ञ सांगतात. आपण त्यांचं ऐकतो आणि ती वस्तू फक्त माळ्यावर टाकतो. अति ज्येष्ठांच्या घरात सामानानं ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की यांच्या पश्चात कोण आणि हे कधी आवरणार या विचारानं अस्वस्थ व्हायला होतं खरं. पण यातून शहाणं व्हायचं आपण ठरवायचं. साठी उलटल्यानंतर घरात डिक्लटरिंग करायला सुरुवात करायची. आणि मिनिमलिझम म्हणजे कंजूषपणा नाही, काटकसर नाही. एखादी वस्तू गरजेची असते तेव्हा ती नक्की आपण घ्यायला हवी, वापरायला हवी, उपभोगायला हवी. पण वापरून झाल्यावर ती अगदी आपल्या जवळ ठेवू नये. ती योग्य व्यक्तीला आपला त्याचा वापर संपला की देऊन टाकावी. हल्ली तर नात्यांमध्येही जास्त गुंतून पडू नये असा सल्ला दिला जातो. मग वस्तूंमध्ये गुंतलेलं मन सोडवून घेणं हे शिकायला काय हरकत आहे? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.